नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवत आहे वांग बटाट्याची भाजी. तर वांगी बघा, मी अशी प्रकारची हिरवी अशी वांगी घेतलेली आहेत आणि बटाटी म्हणजे मी अशी उभी मोठी मोठी कापून घेतलेली आहे, ती पाण्यात ठेवलेत. आणि त्याच्यासाठी असा मी कांदा कापलेला आहे, जे ओबडधोबड असा उभा वगैरे असाच कांदा, एकदम बारीक करायचा नाहीये. आणि त्याला लसूण फोडणीला लसूण पण मी ठेचून घेतलेली आहे. लसूण जास्ती या भाजीला घालायची तर चांगली चव येते. आणि मालवणी मसाला, मिरची पावडर, हळद, मीठ, जिरं आणि हिंग. गॅसवर मी हे भांडे ठेवले भाजीसाठी आणि त्याच्यात मी तेल घालून घेतले. तेल आता आपलं गरम झालंय, त्याच्यात मी जिरं घालून घेते. जिरं आपलं फुललं आहे व्यवस्थित. आता हिंग घालते. लसूण आपण ठेचून घेतले ती फोडणीला. लसूण जरा परतवते तेलामध्ये. त्याला लसूण जास्त या भाजीला असली ना की छान चवीला छान लागते भाजी. आता लसूण आपली परतून झाले. हा कांदा घालून घेते. कांदा आता आपला जरा मऊ होते, थोडा वेळ मी परतवते. हा थोडं मी मीठ घालून घेते, म्हणजे आपला कांदा लवकर मऊ होईल. आता आपला कांदा व्यवस्थित परतवून झालाय. आता ह्याच्यात मी मसाले घालून घेते. हळद, मिरची पावडर आणि मालवणी मसाला. तुमच्याकडे कोणताही मसाला असेल तो घालू शकता तुम्ही. ह्याच्यावर मी चिरलेली वांगी आणि बटाटे घालून घेते. त्याच्यात मी मीठ पण घालून घेते. मग आपल्याला ह्याला थोडा वेळ ना ढाकून ठेवायचे. ह्याला ते वाफेचं पाणी जरा सुटेल. हे वाफेवर थोडा वेळ ठेवते मी ढाकण ठेवून. मंद आचेवर ही भाजी मी ठेवली आहे ढाकून थोडा वेळ. तर ती भाजी व्यवस्थित बघा वाफ आली याला. आपण मिक्स करून घेऊया. त्याच्यात आपल्याला पाणी घालायचं नाहीये. आपल्याला आता हे अशी पाणी परत ढाकण ठेवून वरती ढाकणावर पाणी ठेवून शिजवायची आहे. आणि ते पाणी ना आतमध्ये वाफेचं पडणार आणि त्याच्यातच ती भाजी शिजणार आहे. आता हे सगळे मिक्स करून घेतली आहे मी भाजी. आता ह्याच्यावर ढाकण हे ठेवून आपल्याला पाणी ढाकणावर ठेवायचंय आणि शिजून घ्यायची आहे भाजी. मंद आचेवरच आपल्याला भाजी शिजवायची आहे. तर आपली भाजी बघूया. छान अशी शिजली आहे वाफेवर वांगी वगैरे.
बघा छान अशी आपली भाजी शिजली आहे. तुम्ही ना भाकरी बरोबर वगैरे ना छान लागते. बटाटे पण बघा आपली शिजले. आपली भाजी झाली आहे ही. आपली वांग बटाटा भाजी तयार झाली आहे. झणझणीत आणि मस्तच आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करा, तुम्हालाही आवडेल आणि आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.